तुम्ही काय आधी आम्हाला त्या लोक म्हणजे लगेच प्रश्न मार्गाला लावून तहसीलदार सरांची चर्चा केली. याच्या आधी आम्हाला असं माहीत पडलं साहेब, कलेक्टर ऑफिसला याच्या आधी कोणताच पत्र व्यवहार झाला नाही आपल्या माध्यमातून. याच्या आधी आम्ही तुम्हाला खूप निवेदन दिलं, विनोद ठीक आहे काय आणि पत्र व्यवहार तिकडे समोर झाला आणि आता त्याचा पाठपुरावा करू. आणि तुमच्याशी हे आम्हाला किती दिवसात द्याल तुम्ही समजा साधारणतः तुम्ही एक टाईम पिरियड माझ्या वरिष्ठांची चर्चा केलेलं नाही. मी करेलच चर्चा करायला तुम्हाला सांगितलं. शक्यतो तुम्हाला लवकरात लवकर सहकार्य करायचं तुम्हाला सहकार्य करायचं करू आम्ही. वगैरे भाई बोला ना सर. रोड चुंकुली आणि बस स्टँड यामधली जी जागा आहे तो गट नंबर होता 177. हा गट नंबरचा उतारा महसूल विभागाने बंद केलेला आहे आणि ती जागा भूमी अभिलेख कार्यालयाकडे वर्ग केलेली आहे. अद्याप भूमी अभिलेख कार्यालयाकडून या जागेला नवीन क्रमांक देण्यात आलेला नाही आहे. त्याचप्रमाणे त्याचं मालकी पण अजून कोणाला दिलेली नाही आहे. म्हणजे नेमकी कुठल्या शासकीय विभागाकडे जी जमीन आहे हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही आहे. जेव्हा भूमी अभिलेख कार्यालयाकडनं या जागेची मोजणी होऊन त्याला नवीन प्रॉपर्टी क्रमांक दिला जाईल आणि ती जागा कुठल्या तरी विभागाकडे, एकतर महसूल विभागाकडे, नगर विकास विभागाकडे ती वर्ग होईल. त्यानंतर पुढची कार्यवाही करणे आपल्याला सोयीस्कर होईल. यासाठी बराच कालावधी लागण्याची शक्यता आहे. म्हणून आम्ही आणि लोकप्रतिनिधी माननीय आमदार महोदय यांच्या माध्यमातून आपले पाडर साहेब आणि शर्माजी यांच्याशी चर्चा केली. त्यांना ही परिस्थिती समजून सांगितली. तेव्हा त्यांना ही परिस्थिती समजून सांगितल्यानंतर त्यांनीही या गोष्टीसाठी त्या सहमती दर्शवली आणि आज आम्ही त्यांना उपोषण सोडण्यासाठी विनंती करतोय. नगरपंचायत बोदवड नगरपंचायतीने याआधी या जागेवरती नगरपंचायतीच्या मालकीची ही जागा व्हावी यासाठी ठराव केलेला आहे. तसेच प्रस्तावित विकास आराखड्यात देखील ही जागा नगरपंचायतीच्या विकास कामासाठी आरक्षित ठेवण्यात आलेली आहे. ज्या जिल्हाधिकारी कार्यालयाकडनं जेव्हा ही जागा नगरपंचायतीकडे हस्तांतरित होईल तेव्हा आपण यावरती पाडर महोदयांच्या मागणीप्रमाणे पुढे कार्यवाही निश्चितच करू. त्यासाठी नगरपंचायत, भूमी अभिलेख आणि महसूल कार्यालय, तहसीलदार कार्यालय यांच्यामार्फत एकत्रित प्रयत्न केले जातील. लवकरात लवकर आम्ही हा प्रयत्न करून आमदार महोदयांच्या माध्यमातून हा प्रयत्न करून लवकरात लवकर पुढील कार्यवाही करण्यात येईल. मी पाडर महोदय आणि शर्मांना विनंती करतो की त्यांनी उपोषण लवकरात लवकर सोडवावं. सर, कलेक्टर साहेबांकडून अशी माहिती मिळाली की बा आपण कोणत्याही प्रकारचा पत्रव्यवहार केलेला नसून या प्रकरणाचा, याचा काय बोलता आपण? पत्रव्यवहार केलेला आहे. जागा वाटपाचा जो विषय असतो तो जिल्हाधिकारी कार्यालयात वेगवेगळे विभाग आहेत. त्यातला महसूल विभागाकडनं जागे वाटपासंदर्भात निर्णय घेतला जातो, पत्रव्यवहार तिथं केला जातो. आम्ही नगरपंचायतीने जागा वाटपाची ह्या जागेची मागणी महसूल जिल्हाधिकारी कार्यालय, महसूल विभाग यांच्याकडे केलेली आहे. आपल्याला त्याची प्रतसुद्धा माझ्याकडे उपलब्ध आहे. अजून काही तरी सर या स्टॅच्यूसाठी बा किती महिने लागतील असा निर्णय याचा? आपण पहिल्यांदा जागा ताब्यात घेऊ. बरं बरं. जागा ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. एकदा जागा ताब्यात आल्यानंतर पुढील कार्यवाही लवकरच होते, त्याला काही फारसा वेळ लागत नाही. जागा ताब्यात घेण्यासाठी आपण महसूल विभाग म्हणजे तहसील कार्यालय, भूमी अभिलेख कार्यालय आणि नगरपंचायत एकत्रित प्रयत्न करतील. आणि आपले आदरणीय जिल्हाधिकारी महोदय सुद्धा यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यांनीही सहमती दर्शवलेली आहे, तेही पॉझिटिव्ह आहेत. शर्माजी लगाव या ठिकाणी आदरणीय वहिनीसाहेब त्यांच्या आणि प्रशासनाच्या विनंतीला आणि आमदार साहेबांच्या विनंतीला मान देऊन
त्यांनी आम्हाला या ठिकाणी शब्द दिला आहे की त्या 6 महिन्यामध्ये या सर्व जागेचा स्वच्छ लावून ही जागा कोणाची आहे शिवसेनेला लावून तेथील असलेलं सर्व अतिक्रमण काढून 6 महिन्याच्या आत ही जागा मोकळी करून देऊ असा त्यांनी आम्हाला शब्द दिला आहे. त्यांच्या या शब्दाचा मान ठेवून आणि वैरी साहेबांचा आदर करून आमदार साहेबांचा मान ठेवून आम्ही हे आंदोलन तूर्त 6 महिन्याकरता स्थगित करत आहे. पप्पे गेले वो मागे उपोषण करणारे महत्वाचे आम्हाला